प्रमाणे 4:1च्या मिश्रण मध्ये दिलेले आहे. म्हणजे 20 लिटर बेस, तिथे पिगमेंट, केमिकल, कलर्स सर्व लावलेले आहे. आणि दुसरे आहे हार्डनर. हार्डनर क्लिअर आहे, क्लिअर, काही कलर नसतात. तुम्ही वापरताना प्रायमर प्रमाणे हे बेस आणि हार्डनर 4:1च्या मिश्रण करून मिक्स करूया. प्रायमर प्रमाणे त्यानं पण तुम्ही इंडक्शन टाइम कमीत कमी 15 मिनिट से 20 मिनिट द्या. फिनिश पेंट साठी वेगळं तुम्ही मग घ्या, वेगळं तुम्ही बकेट घ्या. तुम्ही पूर्वीच्या बकेट फक्त प्रायमर साठी ठेवा, ते फक्त प्रायमर साठी ठेवा. ते फिनिश पेंटच्या बाटी आणि मिक्सिंग तुम्ही वेगळे ठेवायचे. आपला काय ब्रशेस आपण वापरतात हे प्रायमर साठी, ते ब्रशेस ते जीपी थिनर प्रायमर साठी दिलेले आहे, जास्त थिनर दिलेले आहे. आणखी हे थिनर तुमच्या काय हातपाय आणि वेसल्स या काय टूल्स क्लिनिंग करता ठेवतात. त्याच्यानंतर ब्रशेस मध्ये पेंट आहे, त्यानं तुम्ही तसंच अर्ध बकेट थिनर मध्ये ठेवून तुम्ही सोडून घ्यावा. पुढचे दिवस तेच ब्रश तुम्ही वापरू शकतात. आणि काय पेंट असेल ते थिनर मध्ये उतरून जाईल आणि पुन्हा तुम्ही थिनिंग करता ते थिनर तुम्ही वापरू शकता. आणि ते सर्व मटेरियल तुम्ही कव्हर करून ते ढाकण टाकून ठेवायचे. आणि काही पेंट आहे ते सर्व कव्हर ठिकाणी ठेवायला पाहिजे. त्यांच्यावरती पाहिजे तर तुम्ही एक कापड लावा. ओके. फिनिश पेंट आपल्याला 2 कोट लावायचे. हे 2 कोट म्हणजे एक कोट आज लावला तर 1-2 दिवसच्या नंतर दुसरा कोट लावू शकतात. हे पेंट सुकण्यासाठी कमीत कमी 1-2 दिवस लावतात. आणि हात लावून ड्राय करण्याचा आपण काय सरफेस ड्राय म्हणतात, टॅग फ्री ड्राय म्हणतात आपला पेंट मध्ये. ते होण्याकरिता 6 घंटा तरी होईल, 6 तास होईल. आणि ते आपला हात लावून ते ओला जाऊ नये असा होण्याकरिता कमीत कमी 1-2 दिवस होणार आहे. आणि संपूर्ण सेटिंग होण्याकरिता कमीत कमी 1 आठवडा से 2 आठवडा लावू शकतात. तुम्ही एक ठिकाणी लावलं तर तेच ठिकाणी काही डस्ट वगैरे आहे ते क्लीन करून दुसऱ्या कोटच्या तयारी करूया आणि आपण दुसरा कोट लावूया. हे पेंट लावण्यासाठी काही थिनर ऍड करू नये. एक फिनिश पेंट मिक्सिंग करून तसाच आपण लावूया. आपला हायडिंग पॉवर चांगलं पाहिजे, आपला ओपेसिटी चांगलं पाहिजे. हे पेंट एकदा बेस आणि हार्डनर मिश्रण केल्यानंतर ते पातळ होईल. ते आपण ब्रश मधून लावू शकतात. पेंटरला माहिती आहे किती चिन्ह लावून आपल्याला चांगलं फिनिश मिळतात. ते पेंटरचा ज्ञान आहे. आम्ही पेंट करताना काही पेंट गाडा झाल्यानंतर 50 ml 100 ml थिनर हळूहळू टाकून तुम्ही बघूया तुम्हाला ब्रशिंग होण्याकरिता फिट आहेत की नाही, तयार आहेत की नाही. आणि तुमचं काम संपूर्ण चांगलं होईल. मला अत्यंत आनंद आहे की आमच्या काही एक्सपिरियन्स तुमच्याकडून आपण शेअर करण्याचं काम आली. आणि मी सर्वांना प्रार्थना करतो की मल्लिकार्जुन महादेवांचा आशीर्वाद सर्वांना होऊ दे आणि सर्वच परिवार मंडळी सुख आणि समृद्धी होऊ दे. हर हर नमः पार्वती पते हर महादेवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम सद्गुरु श्री शेषाद्रि स्वामी